10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। पंढरपूर कराड रोडवर काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातातील 6 मृत महिला मजुरांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यामुळे कटफळ येथे अतिशय शोकाकुल वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। आज शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी हे सर्व मृतदेह गावातील ग्रामपंचायत समोर ठेवण्यात आले होते। यावेळी मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी कटफळ येथे झाली होती। एकाच वेळी या 6 महिला मजुरांचे मृतदेह आणताच परिसरात एकच आक्रोश सुरू झाला। यानंतर अंत्यदर्शनासाठी याच ठिकाणी हे सर्व मृतदेह थोडा वेळ ठेवण्यात आले होते। यानंतर एका पाठोपाठ 6 मृतदेहांचे एकत्रित अंत्ययात्रेला सुरुवात झाली। एका पाठोपाठ एक अशा 6 अंत्ययात्रा पाहण्याची दुर्दैवी वेळ या परिसरावर पहिल्यांदाच आल्यानं संपूर्ण गाव सुन्न झालं होतं। बसची वाट पाहताना ट्रकची धडक दिल्यानं 6 निष्पाप महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता। ही घटना पंढरपूर कराड रोडवर काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती। आज कटफळ गावाच्या कडेला असणाऱ्या स्मशानभूमीत या सर्व 6 महिलांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। दरम्यान या प्रकारात जबाबदार असणारा ट्रक चालक हा कराड तालुक्यातील असून त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।